अजून एक सोपं आहे. ब्रह्मज्ञान कधी होईल? ब्रह्मज्ञान म्हणजे काय? देह म्हणता मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटिती. या देहाला मी म्हणणं, माझं म्हणणं हे ब्रह्महत्येचं पातक आहे. आणि देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, या बोधावर येण्यासाठी तुकोबरणी ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे सांगत असताना आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. गोविंद 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 देह ब्रह्मरूप करायचंय ना, सोपं सांग. तुला ब्रह्मज्ञान मिळवायचंय ना, अजून सोपं सांग. गोविंद गोविंद मना लागली या छंद, गोविंद गोविंद. तुझ्या मनाला छंद लागू दे गोविंदाचा. आम्ही आता पुण्यात एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. काही रिटायरमेंटला 2-4 वर्ष बाकी. त्याने सांगितलं मी जप लिहिलाय. जप करण्यापेक्षा लिहिण्यामध्ये जास्त तन्मयता असते. अक्षर दिसतात, त्याचं स्मरण होतं, त्याचं ध्यान होतं. 31 कोटी जप लिहिलाय. किती? 33 पूर्ण करायचं आहे त्यांना. म्हटलं 1 कोटी केला तरी माणूस मुक्त होईल. आणि काही नाही ठरवलंय, गुरुजीने 11च माळी सांगितल्या तेवढंच करायचं, जास्त नाही करायचं. जास्त केल्यावर बाधा होईल. काय अवस्था असेल माझी मज झाली. इंदोरमध्ये एक रमाबाई होत्या आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणं, देवापुढे दिवा लावणं, साखर वगैरे ठेवणं, जप सुरू करणं. दुपारी पार भूक लागेपर्यंत जप करायचा. दुपारी थोडी खिचडी करायची, देवाला दाखवायची, आपण खायची आणि पुन्हा अर्धा तास विश्रांती करून पुन्हा रात्री भूक लागेपर्यंत जप करायचं. आणि पुन्हा रात्री काहीतरी देवाला दूध वगैरे दाखवायचं, आपण घ्यायचं, पुन्हा झोप येईपर्यंत जप करायचं. कोणी नव्हतं, निराधार होती. मुंबईत पासून लोक तिला भेटायला जायचे. आणि गंमत अशी झाली, तिला काही लोक तिच्या निर्वाहासाठी मनी ऑर्डर पाठवायचे. शिकलेली नव्हती. मनी ऑर्डरवर सही करता येत नाही म्हणून अंगठा उठवायचा. अंगठा तिने त्या शाहीच्या कशाच्या स्वरूपात उमटवला की त्या अंगठ्याच्या स्वरूपात राम राम अक्षर उमटायची. एवढं शरीर तिचं ब्रह्मरूप झालं होतं. इतका जप झाला होता. आपली माळ पडली तरी पत्ता लागत. माळेलाच कंटाळा आलेला असतो. बस झालं बाबा, तुझा लय जप झाला. मना लागली या छंद, मनाला छंद लागला, वेड लागला. माणसाला संसाराचा वेड आहे पण भजनाचं नाही, भोजनाचं. आपण एखाद्याला सांगितलं चला आमच्याबरोबर कीर्तनाला, महाराज जेवायला भेटेल का? आपलं जाऊ द्या, ज्याच्या हातात पत्रिका पडते तो पहिले बघतो अन्नदान आज कोणाचं आहे.
आत पंगत कुणाची आहे. आणि फारच ओळखीचं असेल तर फोन करून विचारतो काय बेत आहे आज. आणि काही तर एवढे पटाईत असतात पहिल्याच पंक्तीला बसतात, नंतर वर्णात पाणी टाकलं तर काय करता. त्याला विचारलं का रे तू पहिल्यांदा बसला, टेस्ट घ्यायला बसलो, समजा हा वेस्ट गेला. विठ्ठल तो बरं आहे सगळं. तू तुझ्या मनाला छंद लाव. गोविंद गोविंद गोविंदम गोकुलानंदम गोपेशम गोपी वल्लभम गोवर्धनोधरं देवं तं वंदे गोमती प्रियम. गोविंद हा वेदाच्या वर्णनाचा विषय, वेद वाणीचा विषय, आपल्या बुद्धीचा विषय नाही पण वाणीचा विषय होऊ शकतो. वाणीचा विषय इंद्रियांना गो म्हटलंय आणि सर्व इंद्रिय त्याच्याकडे वळवण्यासाठी गोविंद आहे. सोपं सांगू, जसं कमळाला अरविंद म्हणतात तसं परमात्म्याला गोविंद म्हटलंय. भुंगा किती कणखर असू द्या, त्याला किती लाकूड मोठं पोखरता येऊ द्या, किती त्याच्याकडे आसक्ती असू द्या, पण एकदा कमळीचा विकास झाला की त्याला बोलवावं लागत नाही. जैसा भ्रमर भेदी कोडी भल तैसे काष्ट कोरडी परी कळिके माझी सापडे कोवळीये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळदळ चिरू नेने तैसे कठीण कोवळे पणे स्नेह देखा. बरोबर आहे सगळं. ती पाकळी तोडायला त्याला वेळ लागणार नाही. त्याला माहिती आहे संध्याकाळी ह्या पाकळ्या मिटणार आहेत, पण त्याला एक विश्वास आहे, उद्या सकाळ होईल, पुन्हा विकसित होतील, मी ओढून जाईल, तो परत मी आरामात रममाण होईल. तसं महात्मा भगवंताच्या नामात देहाचा विसर पडेपर्यंत भजन करतात. नवे नवे देहावरचं प्रेम कमी होईपर्यंत भजन करतात. देहाला मरण हे त्यांना माहिती आहे. अस्ति जयते वर्धते विप्रणमते अपक्षयते विनश्यती, हे 6 दोष शरीराचे आहेत. पण मनाला कसलाच दोष नाही ना भजनाशिवाय. भजनाचा आनंद त्यांना मिळवता येतो. ते देह ठेवायला तयार आहे. न जाणो रात्री एखादा हत्ती येईल, नेमकी तीच कमळाची कळी उमटे उपटून काढील आणि पुन्हा फेकून देईल आणि त्याच्यावरच पाय देईल, त्यात आपला प्राण जाईल. याची भीती त्या जशी भुंग्याला राहत नाही तशी महात्म्याला देहाची भीती राहत नाही, मरणाची भीती राहत नाही, देहाची आसक्ती राहत नाही आणि संसाराची चिंता राहत नाही. याचाच अर्थ देही ब्रह्ममयो भवेत विठ्ठल. तुकोबरेचं आणखी एक प्रमाण आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. काया ब्रह्मरूप होते हो, ब्रह्मरूप. काही कळत नाही लोकांना. लोकांना वर शरीराकृती दिसते, पण आज जर पाहिलं तर ज्ञानोबराच्या भाषेत ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब येर माणूस पण ते भांब लौकिक. शबरीचं शरीर सामान्य लोकांना ती भिन्न जातीची वाटत होती, स्त्री वाटत होती, पण रामाने तिला आईचा दर्जा दिला आणि रामाने सांगितलं 9 पैकी 1 भक्ती केली तरी मला तो प्रिय आहे. माते तू 9च्या 9 भक्ती केल्या आहेत. 9च्या भक्ती. आणि शबरी मातेचा आश्रम बाजूच्या मोठ्या मोठ्या ऋषींना विचारून आले, शबरी माता कुठे राहते. पुढे पुढे जाऊन सांगू, तुमच्या घरचा पत्ता देवाने गावच्या मोठ्या माणसाला विचारावा आणि मग मोठ्या माणसाला कळवा हा मोठा झाला. सहज आहे. ज्याला आपलं मोठेपण लपवता येतं त्याचं नाव साधू, आणि आपल्या मोठेपणाच्या नावाखाली एखाद्याला मोठं करून मोठेपण विसरता येतं त्याचं नाव साधू. विसरले ना, याला उपकार म्हणतात आपल्या भाषेत. उपकार. तो कोबराय सांगतात, तू तुझ्या मनाला गोविंद नामाचा छंद लाव. काय होईल? मनाला जर छंद लागला तर तुझं शरीर, हे शरीर आता जे दिसतंय, ज्ञानोबराने जसं हरिपाठात गर्जना करून सांगितलंय, पवित्रची होय देह त्याचा. शरीर अशुद्धम काम संपर्क, हे जे स्थूल देह आहे तो जन्मताच अपवित्र आहे. सूक्ष्म देह 17 तत्वाचे आहे. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे 5 विषय, मन बुद्धी, हे 17 तत्वाचं आहे. ते अशुद्धम, वासनेने अशुद्ध झालंय. आणि त्याच्या पलीकडे एक देह आहे, त्याचं नाव आहे कारण देह. ते तर आवरण स्वरूप आहे, अज्ञान स्वरूप. अज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. अज्ञान जाईल, निर्वासन होईल, आणि इतकंच काय, या देहाला सुद्धा ब्रह्मरूपता येईल एवढं सामर्थ्य या भगवंताच्या नामात आहे. अरे पाठांतर करून तुला फक्त ज्ञान होईल आणि मला ज्ञान झाला अभिमान राहील. नामाने अभिमान राहणार नाही. अभिमान गेला आणि तो का म्हणे देव झाला.
ही स्थिती येण्यासाठी तुकोबरे सांगतात तो तुझ्या मनाला गोविंद नामाचा छंद लाव. नारद तर अखंड एकच भजन करतात ना. पुढे नारदांना अभिमान आहे आणि नारदांना अभिमान नाही म्हणून राक्षसांच्या घरी सुद्धा त्यांना मान आहे. साधूच्या घरी तर विशेष मान आहे पण राक्षसाच्या घरी सुद्धा मान आहे. तुमचं मन निर्मळ झालं, मन हे निश्चळ झाले की ठाई तया उणे काही निज सुखा. मन गंगेसारखं झालं पाहिजे. माणसं गंगेत स्नान करतात पण गंगेसारखं मन नाही. पुन्हा म्हणतात गंगेत फार गढूळ पाणी आलं. आपलं मन गढूळ झाले, गंगा गढूळ नाहीये. आपण कधी कधी गावची लोक आता पूर्वीसारखी नाही. तू चांगला हो ना. गावच्या लोकांवर काय पडली काही लोक. महाराज आता पूर्वीसारखा परमार्थ राहिला नाही, तू करून बघ. काय कुठे बिघडलं. नाही तर काय असंही म्हणतात 40 वर्ष दिंडीत चाललो पण मजा नाही. म्हणजे हा चालत होता, भजन करत नव्हता. विठ्ठल भजन करण्याला कळतच नाही कुठला मुक्काम, एकादशी एका द्वादशी कळतच नाही. त्याला समोर आल्यावर कळतं आज एकादशी आहे. धोंडामारा देवलूकरांना कोणी विचारलं, म्हणले काही माणसं दिंडीच्या 2 किलोमीटर पुढे चालतात का. ते म्हणले पापाचे कळप पळती पुढे. काय अवस्था असेल सांगा. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे सदैव सभाग्य तोची हरी रंगी नाचे. करंट्या कपाळाच्या माणसाला नाम घेता येईल. आम्ही रेल्वेत येत होतो, आमच्या बरोबर निलेश भाऊ वगैरे सगळे होते आणि आदरणीय पारधी महाराज होते. आमच्या एका डब्यात होते. एक चिकीवाला आला. ती लोणावळ्याची चिकी, ती कुठेही भेटते आता तर काय. लोणावळ्यात कुठेही भेटते चिकी. ठरलं बाबा आता ते काय 35 रुपयाला 100चे 3 द्यायचे ठरले. महाराजांच्या मनात काय लहर आली. महाराज म्हणाले बाबा हे बघ तुझा सगळा माल घेतो, सगळी चिक्की घेतो पण एकदा रामकृष्ण हरी म्हणणं. तो म्हणा नाही म्हणणार. ते म्हणजे काय नाही म्हणणार, तुम्ही म्हणतात ते नाही म्हणणार. रामकृष्ण हरी म्हणणार नाही असं म्हणत नाही. तुम्ही म्हणतात ते नाही म्हणणार. अरे तुझे सगळे चिक्के घेतो, 100 रुपये जास्त देतो, नाही घेते तरी चालेल, नाही म्हणणार. काय पुण्यवान असतील सांगा. आणि तो बरं या धरणे करायला सांगताय की तू ये. पण गंमत अशी आहे सहज आणि चांगलं कोणाला पचत नाही. विठ्ठल अजून एका वाक्यात सांग. वेदांताचा किती अभ्यास केला तरी हरे नम म्हणावं लागतं, विष्णवे नम म्हणावं लागतं. आणि मग इथं तुकोबाराने फक्त गोविंदच म्हणायला सांगितलं ना. 2दा सांगितलं. हे 2दा सांगणं म्हणजे आदराने सांगणं, 2दा सांगणं म्हणजे निश्चयाने सांगणं, आणि 2दा सांगणं म्हणजे श्रद्धेने सांगणं. ही आदरार्थच विरुक्ती आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तुझ्या मनाला छंद लागला. काय माणसाला ते पटत नाही. त्याला पुन्हा ते असं वाटलं ज्ञानोबाराने ते रेड्याला संस्कृत बोलायला लावलं, हे मला मराठीत सांगतात. नाथ महाराजांनी गंमत केली. संस्कृत भाषा देवे केली, मराठी काय चोरापासून झाली. आणि ज्ञानोबारांनी छाती टोकून सांगितलं हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचीवरी हो दिएगा. माझा मराठाची बोल कौतुके अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळवी. एक फादर स्टीफन नावाचा इंग्रजी कवी, त्यांनी मराठीबद्दल सांगितलं पुष्पा माझी पुष्प मोगरी सुगंधा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजिरी मराठी. विठ्ठल आणि एवढं असताना सुद्धा अरे सगळं कळल्यानंतर ज्ञान गिळवणी गावा गोविंद का म्हटलं ज्ञानोबारांनी. आणि तेच तुला सांगतोय ना गोविंद गोविंद म्हणा लागली छंद. काय होईल महाराज मग गोविंद
पण ते भेदाचं आहे. आणि साधूकडे ज्ञान आहे ते अभेदाचं. अभेदाचं म्हणजे एकेका वाक्यात सांगतो. आपल्याकडे स्वगत सजातीय विजातीय भेद आहे. जड ईश्वर जीव हे भेद हे आपण मानले, खरे तर नाहीच आहे. पाण्याचा काय भेद आहे सांगा. पाणी बर्फ झाल्यानंतर फक्त आकार आला आहे तर ते पाणीच. आणि जगाच्या पाठीवर कुठेही पाणी असलं ते तप्तच करणार आहे ना. त्याला नावं जरी वेगवेगळी असली तर काय, तसं परमात्म्याची नावं जरी भिन्न असली तर अवस्था तर एकच आहे. भगवान तो खूप बरं आहे समज. मनात हा भेद राहणार नाही. मैं और तोर तोरते माया, मैं और मोर तोरते, मी आणि माझी हे जाई. सगळी सृष्टीत जर वासुदेव स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, तर मग कुणाचा द्वेष करायचा, कुणावर रागवायचं, कुणाला कमी लेखायचं. देवाने कोणाला कमी दिलं नाही. अहो चोराला सुद्धा मार खाण्यासारखं शरीर दिलंय, कळलं तर बरोबर. साधूला भजन करण्यासारखं शरीर दिलं, एवढा फरक आहे. आपण मार खाऊ शकत नाही, भजन करायचं. अजून उलट सांग, देवाने श्रीमंत माणसाला श्रीमंत यासाठी केलं त्याला दान करण्याची बुद्धी व्हावी, आणि गरीब माणसाला गरीब यासाठी केलं त्याला भजन करण्याची बुद्धी व्हावी. श्रीमंत माणसाने भजन करायला माणसं ठेवले असतील, पण गरीब माणसाला माणूस ठेवा लागत नाही, तो भजन करून मुक्त होतो ना. मग गोविंद ते मग त्याचं शरीर राहत. वेद नाही देवात त्याच्यात आणि देवात भेद. अरे देव आणि संत वेगळे नाहीत ना. जसं 9व्या अध्यायात भगवान म्हणाले अवजानंती मामुढा मानुषेंतनु माशतम, आणि ते 10व्या अध्यायात म्हणाले यो मामज मनादींच वेत्ती लोक महेश्वरम असम्मूढ समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, हेर माणूसपण ते भांब लौकिक भाव. म्हणजे मराठवाड्यात एक संत होऊन गेले, संत मोतीराम महाराज, फळा संस्थानचे. पूर्वी कार्तिकेला त्यांचे एक मोठं फळ लागायचं, आता ते 65 एकर मध्ये पलीकडे लागतं. एवढे अधिकारी होते, त्यांच्या पायाला जखम झाली आणि जखमेमध्ये एवढी मोठी आळी पडली होती, कीड पडली होती. त्यांनी ती हाताने काढायची, तिला आंघोळ घालायची, तिला साखर खाऊ घालायची, पुन्हा पायात ठेवायची आणि त्याच्यावर रुमाल टाकायचा. त्या पायाला जखम झाली, कीड आहे म्हणून लोक त्या पायाचं दर्शन पण घेत नव्हते. डॉक्टर लोक सांगायचे बाबा ते काढून टाका, औषध घ्या, इंजेक्शन घ्या, पाय बरा होईल. त्यांनी त्याची 2 उत्तर दिली. पहिलं उत्तर, तिला तिथं राहू वाटतं ना, तिला बरं वाटतं ना, राहू द्या. आणि दुसरं उत्तर, माझ्या शरीराचा भोग आहे तो मला भोगूनच संपवायचा आहे, तो भोगण्यासाठी मला पुन्हा जन्म नाही घ्यायचा. काय ताकद असेल. मला वाटतं पाया पडायला आपण जर देवाच्या जवळ गेलो आणि अगरबत्तीचा चटका लागला तर मग म्हणतील मुखदर्शनच बरं आहे. तो का म्हणे मोक्ष देखील कळस केवढा आळस. हे शरीर ब्रह्मरूप होणे तुला करायचंय ना. ज्ञानोबर आहे ब्रह्मरूप आहे हे जर तुला मान्य आहे तर ज्ञानोबराने हेच केलंय ना, तेच केलंय. भगवान शिवाने सुद्धा तेच केलंय ना. नारदाने तेच, नारद अखंड जवळ आहे, ज्ञानोबरायचा अखंड देवाच्या जवळ आहे, तो सतत गातो. अर्जुनाने स्पष्ट सांगितलं भगवान आज मला कळालं नारद का गातात. गाण्यामध्ये त्यांनी वेळ धारण केलंय, गाण्याचा छंद लागलाय, त्यांनी ज्ञान असं झाकून ठेवलंय. ते जर बोलायला लागले तर लोक त्यांना वेडाच म्हणतील. गाण्यामुळे तुम्ही त्यांचा सत्कार करताय, हा मुद्दा आहे. आणि वृंदावनात एक प्रसिद्ध म्हण आहे, भगवान गाने से और रोने से मिलते हैं. देव गायल्याने आणि रडल्याने मिळतो, रडगाणं केल्याने नाही मिळत. आयुष्य आपलं रडगाणं करून चाललंय. संतांचं तसं नाही. जे लोक तुकोबर अगोदर शेठ म्हणत होते त्यात आनंद नव्हता काही, आणि नंतर वेडा तुका म्हणायला लागले दुःख होतं का सांग. त्यांचे मोठे स्वामीजी सांगायचे जे माझी निंदा करतात त्यांनाही मी कळलो नाही,
आणि जे माझी स्तुती करतात त्यांनाही मी कळलो नाही, कारण मी दोघांपेक्षा वेगळा आहे. तसं संतांनी निंदा आणि स्तुती टाकली. तुल्यनिंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित आणि केत स्थिर मतीर भक्तिमान मे प्रियो न राहा. ती ज्या घरात राहतात ते घर मग गोविंद ते काय. या घरात नाही, या शरीरूपी घरात नाही. तिथं कधी टाकायची ठेवायची तयारी आहे. त्यांना टाकता येतं, ठेवता येतं. आपल्याला थोडस खर्चटलं तरी सहन होत नाही. त्यांना ठेवण्याची कला आली, टाकण्याची कला आली. का सर्पे कवच सांडिले उबारेने वस्त्र फेडिले नंबर आहे सांगत. सापाने काट टाकावी आणि उन्हाळ्याच्या काळात गरमी होते म्हणून कपडे टाकावेत, तसा महात्मा देह ठेवतो. विठवलं अहो, ते पंढरपुरात संत जवळजी मळोजी महाराजांची समाधी आहे गणपतीच्या समोर. त्यांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा तिथे चंदनाची फुलं पडली, देह अदृश्य झाला. कबीरांनी देह ठेवला तेव्हा हिंदू लोक म्हणायला लागले त्यांना अंत्यविधी करायचा, मुस्लिम लोक म्हणाले दफन करायचं. दोघांची भांडणं पाहिली आणि तिथे फुलं पडली गुलाबाची. मग ज्याने त्याने फुलं वाटून नेली. माझ्यामुळे भांडणं नको, कल्पना. सद्गुरु जोग महाराजांनी आळंदी येईपर्यंत देह ठेवला. आळंदी आली मग देह ठेवला. त्यांना देह ठेवण्याची ताकद. मल्लप्पा वास्कर गावी देह ठेवला. शिष्यांची भांडणं झाली, इथं समाधी बांधू तिथं समाधी बांधू. हे उठून बसले. आळंदीत येऊन देह ठेवला. विठवलं आपल्याला थोडं झालं की आपण सगळा गाव गोळा करतो आणि पुन्हा मला बघायला आला नाहीस तू. अरे मग त्याने सांगावं 2-2 फेऱ्या करण्यापेक्षा नंतरच येणार होतो. विठवलं त्यांचं देह ब्रह्मरूप आहे. अजून 1-2 वाक्यात सांगतो, थांबतो, पुढचं येत नाही समजा. तुकोबरांना काही मंडळी भेटायला गेली. ठिकाणी झालं तुकोबरा तुम्ही कोण आहात. तुकोबराने आपली छाती चिरली आणि आतमध्ये जानवं दाखवलं. आपलं जानवं वर आहे, त्यांचा आत होता. आता ब्राह्मण म्हणावं का प्रश्न पडला. एकाने झालं तुकोबरा नक्की तुम्ही कोण आहात. त्याने सांगितलं मी कुणबी आहे, शेतकरी. एकाने झालं तुकोबरा तुम्ही कोण आहात. आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणिक सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण न लगे जाणावे. आम्ही नामधारक. आणखी एकाने चला महाराज हे सगळ्यांना तुम्ही काय काय उत्तर दिले मला सांगा, नक्की कोण आहात. तो कोबरा सांगतो समजारते एक विष्णुदास योगी पाप पुण्यांगी आम्ही निष्पाप. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. एक अत्यंत निष्ठावान महात्मा, सिद्ध महात्मा गेला. त्याने विचारतो कोबरा नक्की कोण आहात. तो कोबराने आपली मांडी चिरली आणि मांडीतून कापसासारखा प्रकार काढून दाखवला. हाड नाही, मांस नाही, काही नाही, रक्त नाही, रक्त. ते कापसासारखा प्रकार पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं तुकोबरा कसे आहे. तो का म्हणे मी नवे दिसतो तो तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी जसा दिसतो तसा नाही, मी कसा आहे ते पांडुरंगाला विचार. ही म्हणण्याची ताकद तुकोबरा आहे. कशामुळे. गोविंद 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 रामरायाचे भक्त आहेत. या पूर्ण सृष्टीवर, पूर्ण पृथ्वीवर जेवढी रामाची मंदिरं नसतील तेवढी मारुतीची आहेत. आणि नुसती नाही, और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. हे त्यांना दिलेलं वरदान सीतामाईने. विठ्ठल जनक सुता जग जननी जानकी
अतिशय प्रिय करुणा निधान ताके जुगपद कमल मनाव जासु कृपा निर्मल मती पाव. पहा, आणि एवढे मोठे मारुती प्रत्येक गावात राहतात आणि प्रत्येकाच्या घरात राहतात, पण कोणाच्या घराविषयी आसक्ती नाही आणि कोणावर रोष नाही. कधी म्हटले का श्रावणातच येतोस का शनिवारीच येतोस? कधीच नाही, कारण त्याला माहित आहे नाही आला तरी तो आपलाच आहे, आला तरी आपलाच आहे आणि तोही रामच आहे. मी कधी कधी गमतीने सांगतो, लग्नाच्या दिवशी नवरदेव मारुतीकडे जातात ना, जे जाऊन आले त्यांनी तरी हो म्हणावं. काही भाग्याने 2 वेळा जाऊन आले, पुण्यवान असतात. आणि गंमत अशी झाली, मारुतीला त्याच्यावर रागवत नाही. अरे एवढे दिवस ब्रह्मचर्य होता, आता लग्न करतो, शब्द का तुला असं म्हणत नाही. उलट त्याच्याकडे पाहून आनंद वाटतो. एक पत्नीवर सुद्धा रामाने घेतलं होतं. मी याच्यात रामाला पाहिजे, याच्या पत्नीत मी सीतामाईला पाहिजे, आणि यांना जर मुलं झाली तर मी लवकुश म्हणून पाहिजे. ही दृष्टी मारुतीची. ही दृष्टी कधी येते? गोविंद गोविंद. आणि देह ब्रह्मरूप झाला तर आनंदले मन. माणसं आहेत, कितीतरी निष्ठावान वारकरी आहेत. मला सगळ्यांची नावं पाठ नाहीत, पण तरी सुद्धा सांगतो, ज्यांच्या कानावर ज्ञानोबा तुकोबा नुसतं नाव पडलं तरी डोळ्यात पाणी येतं. पांडुरंगाचं नाव कानावर पडलं तरी पाणी येतं, पाणी येतं. एखाद्याने सांगितलं, बाबा मी पंढरपूरला चाललो, हे ऐकून ते रडतात. का? प्रेमे पाझरती लोचन. त्याचं मन आनंदित होतं. अरे काय भाग्यवान आहे, तुला देवाने बोलवलंय, तू देवाच्या भेटीला चाललायस आणि मला देवाने दूर ठेवलंय. का? मी भाद्रपद महिन्यात एकदा पंढरपुरात वारीच्या निमित्ताने गेलो. माझ्याबरोबर निलेश भाऊ होते आणि आमच्या धर्मशाळेत काही मद्रासी परिवार उतरला होता. 100-200 लोक होते, पुण्यातले होते आणि इतके सुशिक्षित होते की अस्सलखीत मराठी भजनं त्यांनी गायली. पुण्यातल्या मराठी मंडळाची भजनं रेकॉर्ड केली आणि जशाच्या तशा स्वरात जसे तसे शब्द उच्चारले. ह्रस्व दीर्घ अगदी जसंच तसं. आम्ही दर्शनाच्या रांगेत होतो. आमच्या समोर 2 परिवार होते. त्यातला एक परिवार, एकाच्या हातात ती गोमुखी जपाची होती आणि त्या बाईच्या हातात छोटीशी डायरी होती. त्यांच्या भाषेत लिहिलं होतं आणि तिचं भजन चाललं होतं. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, तिचं चाललं. आणि त्यांच्या मागे होतं, 2 पावलंच मागे. बस जेव्हा गाभाऱ्यात ती बाई प्रविष्ट झाली, पांडुरंगाकडे पाहिलं ना, कशिकांत रडायलाच लागली, जोर जोरात स्वतःच्या तोंडात मारून घ्यायला लागली. ब्राह्मणाने तिला धरलं, सांगितलं देवासमोर रडायचं नसतं. आता त्यांना कळत हिंदी भाषेत सांगितलं, भगवान के सामने रोना नाही वगैरे. बाजूला ती बाजूला अगदी गरुड खांबापर्यंत येईपर्यंत रडत होती. तिच्या रडण्याचा आशय, तिच्या चेहऱ्यावरचा भाव एवढाच होता, देवा एवढा वेळ लावला दर्शन द्यायला, एवढ्या वेळाने मी तुझ्या समोर आले, का अंतर? तू का म्हणे आता नका देऊ अंत, पडिले दूर देसी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवा. असं ज्या दिवशी सहज डोळ्यातून पाणी येईल ना, समजायचं कोणाची तरी आपल्यावर कृपा झाली आणि देवाचं आपल्यावर लक्ष आहे. विठोबा
ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. आपल्याकडे अशी चरण आहेत. ध्यानी ध्याता पंढरीराया मना सहित पालटे काया. तुम्ही ज्याचं ध्यान कराल तशी तुमची वृत्ती होते तसा का. भगवान शिवजीने नारायणाचं ध्यान केलं. कर्पूर गौरम करुणावतारम ते कापरासारखी गोरी झाली. आणि भगवान शिवाचं ध्यान नारायणाने केलं ते भगवान शिवासारखे निळे झाले. निलांबुजश्यामल कोमलांग. तुम्ही ज्याच्या संगतीत राहता त्याची भाषा बोलता, ज्याच्या संगतीत राहता तशी वृत्ती होते. नवे नवे साधूच्या संगतीत राहाल तर देह ब्रह्मरूप होईल. भजन भजन लागेल. अहो ते एक आळी पकडून आणते ती कुंभारीण नावाची कीटक आहे. एकदा दंश करते, इतक्या जोरात दंश करते तो जीवारी लागतो तो दंश. आणि 2-4 वेळा तिच्या भोवती जाऊन घिरट्या घालून आवाज करते. आपण त्याला रातकिड्यासारखा आवाज म्हणतो. आणि गंमत आहे, रातकिडा ओरडतो त्याचा त्रास होतो पण कुठेही तो दिसत नाही. ही पण गंमत आहे. त्या किड्याचं चिंतन करता करता ती आळी किड्याच्या रूपात रूपांतरित होते. अरे एवढंच काय, जड भरत राजा हरिणी गर्भागे. ती तर आळी होती, भरत राजा होते, राजा होते ज्यांनी सर्व वैभवाचा त्याग केला. पुला आश्रमात नेपाळच्या गंडकिणीच्या किनाऱ्यावर शालिग्राम परमात्म्याची उपासना करू लागली. पण तिथे हरणाचं ध्यान केलं. मरणात हरणाचं चिंतन आलं, हरणाचा जन्म मिळाला. काही लोक म्हणतील मग शेवटी स्मरण भावना असंच म्हणताना. अरे पण सुरुवातीपासून अभ्यास करता शेवटी आठवलं ना. शेवटी आठवलं पाहिजे. काही काही ना पेपर बघूनच घाम फुटतो. नाही ना, याचा अर्थ काय, शेवटी यावं त्यासाठी आता सुरुवात करायची. ते वळणी पडलं पाहिजे. पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. इंद्रियांना वळण लागलं पाहिजे. म्हणून तर तुको बरे म्हणले घे घे माझे वाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही ऐका रे कान. हे सगळं का म्हणायचंय. प्रत्येक इंद्रियाला भगवंताभिमुख करायचं. आणि त्याने दिलेत याचं भान ठेवायचंय. त्याला प्राप्त करायचंय याचं सुद्धा भान ठेवायचं, जाणीव ठेवायची. आणि त्याच्या प्राप्तीनंतर सुद्धा तो कळाला हा भाव टाकून भगवंताचं आवडीने भजन करायचं. ही संतांची अवस्था. म्हणून तर तुकोबरे गावात थांबत नव्हते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी वृक्षवल्ली. त्यांना पक्ष्यांचा आवाज सुद्धा. पक्षी ही सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली. येणे सुखे रोचे एकांताचा वास नाही गुणदोषा.
माणसाने दिवसातून एकदा तरी एकांतात राहावं आणि त्या एकांतात भगवंताचं भजन करावं. ते भजन करताना जर डोळ्याला पाणी येत असेल, हृदय भरून जात असेल, कंठ सद्गदित होत असेल तर समजायचं आपल्यावर कृपा आहे. आणि होत नसेल तर अजून समजायचं आपण बाहेर आहोत, अजून खूप लांब आहोत, खूप लांब आहोत. म्हणून प्रवास सोडायचा नाही, प्रयत्न सोडायचे नाहीत, प्रयत्न करायचे. ज्या भांड्याचा डाग निघत नाही ती स्त्री 10 वेळा का होईना ते भांड घासते, आणि जोपर्यंत डाग काढत नाही तोपर्यंत तिला समाधान नाही. तसं आपल्या मनाचा डाग काढला पाहिजे आणि तो जाण्यासाठी नामाचा आश्रय केला पाहिजे. तुकोबारांनी धरणे करायला सांगितलं. त्याला 11 अभंग दिले, एक नारळ दिला. पण त्याला असं वाटलं मराठीत ज्ञान नसतं. ते 11 अभंग नारळ टाकून निघून गेला. तुकोबारांनी ज्ञानोबाला पत्र पाठवून निरोप दिला, तुम्ही धरणेकरी पाठवला, मी त्याला 11 अभंग दिले, नारळ दिला, त्याने त्याचा त्याग केला, त्याच्या प्रारब्धात नव्हतं. दुसरा एक वारकरी सहज तुकोबाराच्या दर्शनाला आला. तुकोबारांनी त्याच्या हातात तो कागद 11 अभंगाचा नारळ दिला. ते 11 अभंग वाचून त्याला ज्ञान झालं. आणि जेव्हा नारळ फोडून पाहिला त्याच्यामध्ये हिरे मोती होते. कोणीतरी इंद्रायणीला कोणीतरी सावकाराने तो हिऱ्या मोत्याचा नारळ समर्पित केला होता आणि तो तुकोबाराच्या घरी आला होता, कळलं का? आणि तुकोबाराने तो परत दिला. आपल्याला अजून नारळ घरी न्यावं वाटतो. घरी चटणी होते आपली, नारळाची म्हणायचं होतं मला. हा विनोद नाही महाराज, ठीक आहे, न्या अवश्य, कोणाला ते प्रसाद म्हणून द्या. सद्गुरु मामासाहेबांना कोणीतरी सांगायचं यांना नारळ द्या, यांना नारळ द्या, तुमचे हस्ते द्या. ते सरळ सांगायचे. नारळ देणारे बुवा दुसरे असतात, ते स्वतःच्या हाताने पण नारळ देत नव्हते. आणि तुकोबाराच्या हातून त्यांना नारळ मिळाला, तोही टाकला त्याने. काय अवस्था. आणि काही लोक आता पण तुकोबाराच्या वंशजांकडे जातात आणि चहा पितात. तुकोबाराच्या घरी चहा पिलं, तुकोबाराची चहा पित नव्हती ना येड्या, हे तर कळलं पाहिजे. तुकोबारा भजन करत होते, तू भजन कर ना त्यांच्या घरात 2 तास. तुझ्या 2 तास भजनाला जर त्यांच्या घरात परवानगी असेल तर समजा ते तुकोबाराचं घर आहे, बस. नाही तर काय, त्यांच्या घरी नसेल आपल्या घरी भजन कर, 2 मिनिटं करा, हरकत नाही. 23 तास 58 मिनिटं तुम्हाला ऊर्जा मिळेल 2 मिनिटाच्या भजनाने. सुरुवात 2 मिनिटांनी करा, हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू वाढवा. आणि मग एक वेळ अशी येईल की निश्चित माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. धरणी सेवा ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी, भगवान लक्ष्मीनारायणाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करू सेवेला विराम. एखादा शब्द वेडा वाकडा गेला असेल, चुकीचा असेल, उदाहरण तक्रार क्षमा करा. योग्य असेल ते ज्ञानोबरायचे, तुकोबारायचे, गुरुजींचे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. एक करा, बोलताना असं बोला, आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या, पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आणखी एक करा, जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका. डोकं ठेवायचं असेल, डोकं लावायचं असेल तर डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका. क्षमा मागून सांगू, डोकं असेल तर ठेवा, नसेल तर घरीच ठेवा, कशाला त्रास घेता. तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोली. मज पाम राही काय थोरपण, पायीची वहाण आई बरी. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा. पद चरणी दातारा नित्य ठेवा. श्री ज्ञानेश्वर सद्गुरु जननी अन्याय की जे क्षमा. नाना देव पदा फळार्थ पूजिने नेणोणी त्वद्विक्रमा. श्री ज्ञानेश्वर सद्गुरु जननी अन्याय की जे क्षमा. तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी. मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, भगिनी वर्ग, आबाल वृद्ध वयोवृद्ध गुणीजन मंडळी या सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करतो. द्वेष राग मत्सर सोडा. देवाशी संबंध जोडायचा आहे तर पहिले साधूशी संबंध जोडा. साधू सहज राहतो, आपणही सहज राहूया, सहज राहूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा, या झोपडीत. कोणाच्या
बोजा खाली पण राहू नका आणि कुणावर बोजा पण ठेवू नका. तुकोबर आहे म्हटलं तो बोजा घ्या. तो का म्हणे माझे तुम्हा साधूवर आपला भार टाका किंवा साधूचा भार घ्या सेवेचा, पडेल ते काम करेल. संत सांगतात न्हाणीतला किडा होईल पण तुमच्या न्हाणीतला, कारण तुमच्या स्नानाचं पाणी त्या न्हाणीतून जाईल. मला वेगळ्या कुंभमेळ्याला जायची गरज नाही. तुमच्या अंगावरचं पाणी माझं जीवन कल्याण करेल. या लक्ष्मीनारायण उत्सवामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांचं या मंडळाकडून स्वागत. आपणा सर्वांना व्यासपीठावरून अभिवादन करतो. पुनश्च एकदा आपणा सर्वांची गुणजनांची क्षमा मागतो. आयुष्य करीवणे परी माझा बडो कीर्तन नको गात्रे माझी पा